नागपंचमीसाठी वारुळाला जाताना आपण जी लाह्या नेतो त्या लाह्या आज आपल्याला बनवायच्यात त्या ज्वारीपासून. आता त्या ज्वारीच्याच लाह्या असतात, पण ती बनवायची पद्धत आहे ना ती बरेच जणांना माहित नाही आणि एकदम सोपी पद्धत आहे. तीच आज आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला माहिती आहे नागपंचमी ही जवळच आलेली बरं का. आणि नागपंचमीच्या टायमिंगला आपण वारुळाला जात असतो. त्या टाइमला आपण लाह्या घेऊन जात असतो, ज्वारीच्या लाह्या. तर त्या लाह्या आज आपल्याला घरच्या घरी तयार करायच्यात आणि थोडेसे ज्वारीपासून भरपूर अशा लाह्या तयार होतात. आणि आपण नागपंचमीच्या दिवशी सुद्धा वारुळाला जाताना लाह्या घेऊन जातो. आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी जो भावाचा उपवास असतो त्या दिवशी सुद्धा आपण जातो वारुळाला पूजन करायला. त्या टाइमला सुद्धा आपण त्या लाह्या घेऊन जात असतो. आता प्रत्येकाच्या साईडची पद्धत पूजा करण्याची वेगवेगळी आहे. तर दोन्ही दिवशी आपण ज्वारीच्या लाह्या देवाच्या पूजेला नेतोच. आता आपण वारुळाला नेतो, घरी सुद्धा पूजन करताना आपण त्या लाह्या ठेवतो आणि घरातल्या सगळ्याच माणसांना आपण त्या लाह्या देत असतो. का तर नागपंचमी दिवशी आपण पूजा केल्याच्या नंतर आपण तो प्रसाद म्हणून आपण सगळ्या घरातल्या लोकांना खाऊ घालत असतो. त्यामुळे आज आपल्याला थोड्या ज्वारीपासून भरपूर अशा लाह्या बनवायच्यात आणि ती लाह्या बनवायची पद्धत पण एकदम सोपी आहे. चला आपण बघूया. तर बहिणींनो, इथं बघा आपण ज्वारी घेतलेली बरं का. आणि ह्या ज्वारीला आपण नीट करून घेतलेली. ह्याच्यात जर काय घाण खडा काय असेल तर ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची. आता इथं मी नीट करून घेतलेली आणि एवढी आपण ज्वारी घेतलेली ह्याच्या भरपूर अशा लाह्या तयार होणार आहेत. तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला असं एक पातेलं घ्यायचंय आणि हे गॅसवर ठेवायचे आणि गॅस आपल्याला पेटवून घ्यायचा आहे. आता गॅस मी इथं चालू केलेला आहे बरं का. तर आपल्याला एकदम साधं पाणी असतं ना ते ओतायचं ह्याच्यात. जे आपण प्यायचं पाणी असतं ते आपल्याला ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे. आता जास्त पाणी लागणार नाही आपल्याला, थोडंच लागणार आहे. आता एवढं पाणी बाद झालेलं बरं का. तर काय करायचं आहे आपल्याला, ह्या पाण्यात आपल्याला ही ज्वारी टाकायची. तर आता आपण ही ज्वारी आहे ना ह्या पाण्यात टाकूया. तर आता बघा ज्वारी आपण सगळी टाकलेली ह्या पाण्यात. आता आपण ह्याच्यावर एक झाकण झाकूया आणि हे पाणी चांगलं उकळू देऊया. तर आता आपल्याला काय करायचंय, ही जी ज्वारी आपण ह्या पाण्यात टाकलेली ही आपल्याला शिजवून नाही घ्यायची. एकदम अशी जी आपण भाजी शिजवतो कोणची त्या पद्धतीने आपल्याला हे शिजवून नाही घ्यायचं. फक्त 2 मिनटं ह्याला उकळी येऊ द्यायची चांगली आणि आपल्याला हे उतरून घ्यायचं. आता आपण ह्याच्यावर पहिल्यांदा झाकण झाकूया, ह्याला 2 मिनटं चांगली उकळी येऊ देऊया. तर गॅस पण आपण फास्ट केलेला आहे बरं का, जेणेकरून लगेच ह्याला उकळी येईल. आपल्याला 2 मिनटं उकळी द्यायची, ह्याला जास्त शिज द्यायची नाही. आणि ह्याने काय होणार माहिती का, आपण जर ज्वारी पाण्यात टाकल्याच्या नंतर 2 मिनटं उकळी घेतली ना तर जी जी ज्वारी असते ना ती निब्बर असते. मग ती अशी जरा एकदम मऊ होण्यासाठी, थोडीशी मऊ होण्यासाठी आपल्याला ठेवायचं. आणि ती मऊ झाल्याच्या नंतर एकदम फुटून अशा लाह्या जास्त होतात बरं का. आणि आपण जर ज्वारी अशी केली नाही, शिजवली नाही ना तर लाह्या आपल्या बिघडतात. टाकल्यानंतर लाह्या बनवायला त्या करपून जातात, लाह्या त्याच्या बनतच नाही. त्यामुळं काय करायचं आपल्याला, ज्वारी 2 मिनटं आपल्याला ह्याच्यात चांगली उकळून घ्यायची, त्याच्यानंतर लाह्या बनवायला चालू करायचे. तर आता बघू शकताय आपण ह्याला चांगली उकळी फुटलेली आहे. 2 मिनटात चांगली उकळी फुटली ह्याला आणि ज्वारी आपली चांगली अशी ह्याच्यात उकळून झालेली. आता आपल्याला काय करायचंय, गॅस बंद करून घ्यायचा. जास्त वेळ ह्याला जास्त म्हणजे असं भरपूर असं 10 ते 15 मिनटं असं शिजू द्यायचं नाही बरं का. त्यामुळे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. फक्त आपण 2च मिनटं ह्याची उकळी काढायची होती म्हणून काढलेली. आता आपल्याला काय करायचंय, हे अजून 2 मिनटं असंच झाकण ह्याच्यावर झाकून ठेवायचंय. कारण की ना काय होतं, 2 मिनटं शिजवायचं आहे आपल्याला ह्याचं आणि चांगली खळखळ उकळी आली का गॅस बंद करायचा होता. आता 2 मिनटं आपल्याला झाकण ठेवून तसंच ज्वारी ठेवायची त्यात आणि त्याच्यानंतर काय करायचं ते सांगतेच मी तुम्हाला. आता आपल्याला काय करायचंय, हे जे झाकण आपण 2 मिनटं ठेवलेलं झाकून ते काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ना इथं एक पातेलं असं घ्यायचंय आणि ही जी पुरण चाळायची जी चाळण असते ना ती आपल्याला इथं वापरायची आणि त्यात ही आपल्याला ज्वारीत टाकायची. ह्याच्यामुळे काय होतं माहिती का, ज्वारीत अजिबात कसलंच पाणी राहत नाही, सगळं पाणी निघून जातं. आता ज्वारी ही असा पदार्थ आहे ना की ती पाणी धरून ठेवत नाही बरं का. पण काय होतं माहिती का, पाणी धरून ठेवत नाही ती ज्वारी, पण ज्या टाइमला आपण ताटात किंवा एखाद्या भांड्यात
ही ज्वारी काढून त्या टायमिंगला भांड्यात असं पाणी राहील शिल्लक, त्यामुळे आपल्याला अगोदर अशा पुरणाच्या चाळणीत आपल्याला ही ज्वारी काढून घ्यायची, जेणेकरून याच्यात थोडं पण असं पाणी नाही राहिलं पाहिजे. आता बघा लगेचच हे पाणी ह्यातलं सगळं निघून गेलेले. तर आता आपण इथं एखादी कॉटनची ओढणी घ्यायची आणि ही अशी इथं हातरून घेतल्याच्या नंतर ही जी ज्वारी होती ना ती आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायची. आता ही ज्वारी तर पाणी धरत नाही, पण वल्ली केल्यामुळे आपण त्याला काय करायचंय, ह्या कॉटनच्या कपड्याने ह्याला असं एकदम स्वच्छ असं पुसून घ्यायचंय. आता ही प्रोसेस आपण छान केली ना तर आपले लाह्या पण छान होतात बरं का. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, ह्याला व्यवस्थित असं पुसून घ्यायचंय. आता ही ज्वारी ना हलकी झालेली बरं का, जी आपण गरम पाण्यात उकळून घेतलेली ना ज्वारी ही, त्यामुळे ही ज्वारी हलकी झाली. आणि हलकी ज्वारी झाल्यामुळे आपल्याला लाह्या एकदम सोप्या पद्धतीने तयार होतात. त्याला आपण व्यवस्थित असं पुसून घ्यायचंय, कारण की ज्वारीच्या आतमध्ये पाणी गेलेलं नसतंय बरं का. आपण बाहेरनच ज्वारीचं पाणी आपल्या एकदम व्यवस्थित कोरडं करून घ्यायचे. तर आता हे एकदम झालेलं आहे बरं का पुसून ह्या ज्वारीला स्वच्छ. आता ही ज्वारी पुसल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ही अशाच पद्धतीने फक्त 5 मिनिटं, किती, फक्त 5च मिनिटं आपल्याला ही ज्वारी अशी ठेवायची आणि 5 मिनिटानंतर लगेच लाह्या बनवायला चालू करायच्यात. तर आता आपण ह्या ज्वारीला 5 मिनिटं असं सुकू दिलं होतं बरं का. आता ह्याला एका ताटात काढून घ्यायचंय. हे अशा पद्धतीने आपण ह्याच्यात ताटात ही ज्वारी टाकून घेऊया. तर आता आपण इथं कढई घेतलेली बरं का, आणि ही कढई अशी जाड घेतलेली, म्हणजे कढईत असं बुट जरा जाड असं असं घ्यायचं. तर आता मी इथं जाड कढई घेतलेली आहे आणि ही कढई ह्याच्यावर ठेवलेली. अगोदर आपल्याला कढई थोडीशी तापू द्यायची बरं का. आता काय करायचं माहिती आहे का, आपल्याकडे जर अशी जाड कढई नसेल तर पातेलं घ्या, किंवा पातेलं नसेल तर कुकर घ्या. कुकरचाही उपयोग केला तरी चालतंय बरं का. कुकर घेतला तुम्ही तरी पण त्यात लाह्या व्यवस्थित होतात. आता हे चांगलं गरम होऊ द्यायचं आपल्याला. तर आता आपण जी कढई गॅसवर ठेवली होती ना ती अशी चांगली गरम झालेली बरं का. तर आता आपण यात ज्वारी टाकूया. आता सगळीच आपल्याला टाकायची नाही, एवढीशी टाकूया त्याच्यात. आणि काय करायचं माहिती का, गॅस आपण बारीक केलता ज्वारी टाकताना, आता परत फास्ट करूया. आणि ह्याला अशा कॉटनच्या कपड्याने जागेला असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हे अशा पद्धतीने मग काय होतं, सगळीकडनं ज्वारी भाजली जाते, त्यामुळे आपल्याला हे असं कॉटनच्या कपड्याने करायचं होतं इथं. आता जी आपण चाळण घेतली होती ना पुरणाची, ती आपण ह्याच्यावर झाकतोय बरं का, हे अशा पद्धतीने. आणि आता बघा त्या ज्वारीच्या लाह्या कशा बनायला चालू होतात. तर बघा किती मस्त अशा लाह्या तयार व्हायला लागल्यात बरं का. आणि आपण इथं पुरणाची चाळण ह्याच्यावर टाकलेली, जेणेकरून तुम्हाला लाह्या कशा तयार होतात हे पण दिसलं पाहिजे. आता आपण ह्याच्यावर एखादं ताट झाकलं असतं ना तर त्या लाह्या तयार कशा होतात हे अजिबातच दिसलं नसतं बरं का. त्यामुळे आपण इथं हे झाकण झाकलेलं आहे. आता तुम्ही बघू शकताय बरं का, आवाज अजिबातच येत नाही. आणि ज्या टायमिंगला ह्या लाह्याचा आवाज यायचा बंद होईल त्या टायमिंगला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्या लाह्या उतरून घ्यायच्या. तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि ह्या लाह्या आपण आता उतरून घेऊया. तर आता आपल्याला काय करायचं, हे चाळण पण आपली गरम झाले असणार आहे बरं का, त्यामुळे डायरेक्ट हात तर ह्याला लावायचंच नाही, ह्याला पण असं पकडीन धरून उतरवायचे. आणि ह्या लाह्या आहेत ना आपल्याला हे एका ताटात काढून घ्यायच्यात. हे अशा पद्धतीने. तर आपल्या ह्या लाह्या तयार झालेल्या आहेत बरं का. तर आपण फक्त थोडीशी ज्वारी घेतली होती आणि त्या ज्वारीपासून आपण ह्या लाह्या तयार केलेल्या आहेत. तर आपल्याला पंचमीसाठी 2 दिवस ह्या लाह्यांचा उपयोग होतो बरं का. आपण 2 दिवस पूजा करत असतो वारुळाची आणि 2 दिवस आपल्याला ह्या लाह्या लागतातच. त्यामुळे आपण ह्या लाह्या बनवलेल्या आहेत. बाजारातनं मार्केटमधनं विकत न आणता घरच्या घरी अशा पद्धतीने करून बघा, खूप छान होतात आणि चवीला तर खूपच भारी लागतात बरं का. आणि काय होतं माहिती का, 2 दिवस आपण देवाच्या पूजेला ठेवतच असतो लाह्या, पण प्रसाद म्हणून आपण
घरातले जेवढे पण माणसं आहे तेवढ्या सगळ्यांना हा प्रसाद म्हणून आपण देत असतो. आणि हे खाल्ल्याच्या नंतर चवीला पण सगळ्यांनाच आवडणार आहे बरं का. इथनं पुढं तुम्ही माझ्याच पद्धतीने असेच एकदा बनवून बघा. त्याच्यानंतर तुम्ही कधीच मार्केटमधनं अशा लाह्या विकत आणणार नाही. 12ही महिने तुम्ही कधी जेव्हा आठवण येईल तुम्हाला त्या टायमिंगला तुम्ही असे घरी बनवून खाऊ शकताय. फक्त त्यासाठी पंचमीची वाट बघण्याची सुद्धा गरज नाही, कारण की मार्केटमध्ये फक्त पंचमीच्या टायमिंगलाच येतात. त्यामुळे तुम्हाला आधीमध्येही काय कधी असं खाऊ वाटलं ह्या लाह्या ज्वारीच्या तर तुम्ही बिंदास घरी बनवून खाऊ शकते. तर बहिणींना भावांना अशाच माझ्या पद्धतीने घरी एकदा ट्राय करा, नक्की बनवून बघा. तर चला भेटूया माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.